आज या ठिकाणी आपले सर्वांचे नेते आणि खऱ्या अर्थाने देशामधील ज्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी ज्या ज्या विकासाच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आपण गेले कित्येक वर्षापासून पासवान ते आपले सर्वांचे नेते आदरणीय पवारसाहेब त्यांनी आता आपल्याला संबोधित केलं असे आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब संसदपटू आणि काम कसं करावं असं त्यांनी लोकसभेमध्ये आपल्या राज्याचे प्रश्न मांडण्याचा नेहमी कळकळीने प्रयत्न केला जातो असे आमचे नेते आदरणीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब दुसरे आमचे नेते आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे आम्हाला नेहमी वडिलकीचं मार्गदर्शन करणारे आमचे दादा भाऊजी कळमकर आमच्या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि नेहमी मला एकदम मुलासारखं मार्गदर्शन करणारे आदरणीय मालकी तात्या आमचे दुसरे बंधू पण म्हणू शकतो आणि वडिलकीच्या नात्याने मला नेहमी थोडा दम सुद्धा देणारे आदरणीय प्रताप काका ढाकणे आमचे सहकारी मित्र श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार राहुल दादा जगताप दुसरे आमचे सहकारी विधानसभेमध्ये आम्ही एकत्रित काम केलं आणि ज्यांनी ऊर्जा खात्याचा खऱ्या अर्थाने सर्वसामान्य शेतकऱ्यांना ज्यांच्या माध्यमातून फायदा झाला म्हणजे प्रत्येक बांधाव जाऊन त्या ठिकाणी विजेचा प्रश्न समजून घेऊन त्या ठिकाणी ट्रान्सफर देणारा आमचा एक दुसरा नेता म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो असे प्राजक्तदादा तनपुरे आणि सर्वच आमच्या नगर जिल्ह्यातून आलेले सर्वच नेते मंडळी आज खऱ्या अर्थाने मला बऱ्याच पत्रकारांनी आज येत असताना विचारलं की तुम्ही आज पवार साहेबांकडे प्रवेश करताय आणि मी पवार साहेबांच्या विचारधारेबरोबरच मला माझी विधानसभेची निवडणूक आजही आठवली 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझ्या प्रचाराचा शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी केला आणि लहानपणापासून पवार साहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणारा मी एक कार्यकर्ता पाहिलं असेल कोविडच्या महामारीमध्ये भाऊ भावाला विसरले मुलं आई वडिलांना विसरले नवरा बायको एकमेकाला विसरले त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केलं आणि पवार साहेबांच्या नावाने ते आरोग्य मंदिर सुरू केल्यानंतर 31,000 लोकांना आपण उपचार देऊ शकलो म्हणजे ते सुद्धा एक असे अप्रत्यक्ष एक अदृश्य ताकद नेहमी पवार साहेबांची त्या ठिकाणी मला लाभलेली आहे मला आज या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की मी या ठिकाणी भेटायला आलो आणि सगळ्यात महत्त्वाचं भेटत असताना मला त्या कोविडच्या कालखंडामध्ये जे काम केलं 22 मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली लाट आली दुसरी लाट आली त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या कोविडशी संघर्ष करीत असताना मी किंवा आमचे सहकारी ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदयस्पर्शी झाल्या म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव सुद्धा मी अनुभवलेला कोविड ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिर मधल्या घटना असो किंवा लॉकडाऊनच्या घटना असो त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नावाने झालं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी पवार साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला तुमच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचा आहे मी आदरणीय साहेबांच्या नावाने एक मागच्या काळात सुद्धा मी त्यांना सांगितलं की मी एक त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स बनवतो ती ॲम्ब्युलन्समध्ये फिरता दवाखाना असणार आहे त्यामध्ये डॉक्टरांची सगळी टीम असणार आहे प्रत्येक वाडी वस्ती जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार त्या ठिकाणी ECG होणार अशी अद्ययावत म्हणजे आत्तापर्यंत कुठल्या मतदारसंघामध्ये अशी ॲम्ब्युलन्स नाही अशी एक ॲम्ब्युलन्स अद्ययावत सुद्धा साहेबांच्या नावाने बनवत आहे मला आज या ठिकाणी सर्वजण आमचे नगर जिल्ह्यातील सुद्धा सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे मला 2 शब्द मांडण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व संयोजकांचे धन्यवाद देतो रामकृष्ण